नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवाचा आजचा म्हणजे 27 मेच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एकदम इंटरेस्टिंग असे जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरीचा रोमॅन्टिक ट्रॅक आणि राकेशचा धोकादायक प्लॅन हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळेल. कुलदेवतेच्या दर्शनापर्यंत अर्णव ईश्वरी आणि आकाश नम्रता वेगळे राहणार हा खूप मोठा आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे. रात्री अर्णवला ईश्वरीची खूप आठवण येते आणि तो तिला गुपचूप भेटायला बोलावतो. पण दुसरीकडे राजेशचा आता खरा गेम सुरू झाला आहे. अर्णवने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सात्विक फॅशनच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती घेतलं आहे आणि आता राजेश कंपनी ताब्यात घेण्याचा प्लॅन करत आहे. पण लवकरच म्हणजे 1 जूनच्या आसपास राकेश एक्सपोज होणार आहे असं आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळालेलं आहे. म्हणजे आता येणारे एपिसोडसुद्धा एकदम सुपर डुपर असणार आहेत. ईश्वरीला मात्र आधीपासूनच संशय आहे की राजेश अजूनही बदललेला नाही. आता पुढच्या एपिसोडमध्ये तर मोठा धमाकाच होणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे बघण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा जिलेबी तोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अर्णव हा तोंडात जिलेबी पकडतो. ईश्वरी खूप लाजते. अर्णव ईश्वरीच्या जवळ येत असतो. घरातील सगळे हसत असतात. ईश्वरी आजूबाजूला पाहते आणि लाजते. नम्रताचं तोंड मात्र वाकडं होतं. तिला खूप जेलस फील होत असतं आणि ती विचार करते की जेव्हा आम्ही दोघे करत होतो तेव्हा कोणालाच आनंद झाला नाही, पण आता या दोघांच्या वेळेस सगळे किती उत्साहात आहेत, किती खुश आहेत. आमच्याबरोबर असं का होतंय? नम्रताचं आता अशी तोंड पाडून उभी राहते आणि तेवढ्यात अर्णव हा ईश्वरीच्या खूप जवळ येतो. पण ईश्वरीला अर्णवपेक्षा ती 2 माणसं कोण होती ज्यांना मी पाहिलं हे सगळं आठवतं आणि ईश्वरी जिलेबी न तोडता चक्क उठून घराबाहेर जाऊ लागते. अर्णवला काही कळतच नाही. अर्णव म्हणतो की काय झालं आहे मिस इंदोर, थांब. अर्णव ईश्वरी जवळ येतो. घरातील सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो की ईश्वरी अशी अचानक कुठे चालली आहे. ईश्वरी कोण अर्णवला सांगते, सर आपल्या घरात ती 2 माणसं आली आहेत जे राजेशच्या केसमध्ये आय विटनेस होते. आता हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, कोणती 2 माणसं? पोलिसांनी सांगितलं आहे की जी गायब आहे ती का? ईश्वरी सांगते, हो सर, म्हणजे मी 100% कन्फर्म नाही सांगू शकत, पण मला असं वाटतंय तीच माणसं आहेत. चला आपण बाहेर जाऊन पाहूयात. आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घराबाहेर पडतात. आजी विचारते, अविनाश काय झालं अचानक, हे दोघे असे घराबाहेर का निघून गेले? तर मामा म्हणतो, लाजली असेल बिचारी कदाचित. सगळ्यांना हे खरं वाटतं, पण मामीला मात्र आता वेगळीच शंका येते आणि मामी त्यांच्या मागे मागे येते. ईश्वरी अर्णव घराबाहेर आजूबाजूला पाहतात, पण त्यांनाही ती 2 माणसं काही दिसतच नाही. तिथे एक केटरर्सवाला माणूस उभा असतो. हे दोघेही त्याला चौकशी करायला जातात आणि या माणसाबद्दल बोलत असतात. मामी या दोघं नेमकं काय चाललं आहे याबद्दल विचार करत असते, पण तिला काही ऐकूच येत नाही आणि मामी ही मागे वळून घरात जाणार तेवढ्यात तिची नजर घराच्या गेट बाहेर जाते, जिथे राजेश हा 2 आय विटनेस बरोबर उभा असतो. राजेश म्हणतो, अरे काय यार, तुम्हाला एवढे पैसे दिले तरी तुमचं भागत नाही, थांबा आता, घ्या अजून पैसे, असं म्हणून राजेश त्यांना पैसे देतो आणि तिथून तो हाकलून लावतो. मामी हे सगळं पाहते. जावई बापू या दोघांना का पैसे देत आहे हाच प्रश्न आता मामीला पडतो आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीला हा माणूस सांगतो की ती 2 माणसं बाहेर गेली आहेत. अर्णव आणि ईश्वरी गेटच्या बाहेर जाऊ लागतात. आता तेवढ्यात त्यांना राजेश तिथे उभा दिसतो. राजेशला सुद्धा दिसतं की अर्णव आणि ईश्वरी आता गेट बाहेरच पाहत आहेत आणि मग राजेश लगेच फोनवरती बोलण्याचं नाटक करत करत घराच्या दिशेने येतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते की जीजू, तुम्ही घराबाहेर कुठे गेला होतात? तर राजेश सांगतो, काय ईश्वरी मॅडम, घरात एवढे पाहुणे आहेत, खूप गडबड आहेत ना, त्यामुळे मला नीट फोनवरती बोलता येत नव्हतं. महत्त्वाचा कॉल होता म्हणून कॉलवर बोलण्यासाठी मी बाहेर गेलो होतो. मी येतो हां, असं म्हणून राजेश पुन्हा असं फोनवरती बोलण्याचं जसं की तो फार बिझी आहे असं नाटक करून पुन्हा घरात जातो. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो की मिस इंदोर, तू ना थोडा जास्तच विचार करते, असं काही नसेल, दे सोडून यार. ईश्वरीला सुद्धा असंच वाटतं आणि ईश्वरी ही गेटच्या बाहेर पाहते तर तिला तिथे त्या माणसाचा गमछा पडलेला दिसतो आणि ईश्वरीला समजतं की माझा गैरसमज मिसअंडरस्टँडिंग नाही आहे. मी जो विचार करत होते तो अगदी योग्य आहे. थोड्या वेळाने आता रात्र होते. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते.
आणि या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. तिच्या हातात त्या माणसाचा गमछासुद्धा असतो. ही माणसं तीच होती का? ती माणसं अचानक कशी निघून गेली, कुठे गेली, हाच विचार ईश्वरी आता करत असते. आणि तेवढ्यात आकाश तिथे येतो. ईश्वरी विचारते, काय झालं भाऊजी? तर आकाश म्हणतो, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तू बिझी तर नाही आहे ना? तर ईश्वरी म्हणते, काय झालं भाऊजी? तुम्ही एवढे फॉर्मल का बोलताय? बसा तुम्ही. आणि मग आकाश आता ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी मला माहिती आहे तू आणि दादा तुम्ही दोघांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे, पण आम्ही तुम्हाला न सांगता असं लग्न करून आलो ना, त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास झाला आहे. त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे. ईश्वरीला समजतं की आकाशला वाईट वाटतंय. आकाश म्हणतो, पण आता नम्रता माझी बायको आहे, त्यामुळे ती आता घरात कसं वागायचं? आणि मॉमला हे लग्न आवडलेलं नाही आहे, अंजली ताईलासुद्धा आवडलेलं नाही आहे. तर हे सगळं कसं मॅनेज होईल ना? आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ईश्वरी आकाशला समजावून सांगते की आकाश भाऊजी, तुम्ही ज्या परिस्थितीत लग्न केलं आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं आहे, सगळ्यांनाच राग आला आहे, पण सगळ्यांनी तुमचं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे म्हणून तर आज एवढे सगळे विधी झाले. आणि आम्हीसुद्धा असंच केलं होतं. हळूहळू वेळ जाईल ना, मग सगळं काही नॉर्मल होईल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि नमूताईचं म्हटलं तर ती या घरात आज पहिल्यांदा आली आहे. या घरातली माणसं, घरातलं वातावरण हे सगळं तिच्यासाठी नवीन आहे. पण जेव्हा मी आली होती ना, तेव्हा तर मला सपोर्ट करायला कोणीच नव्हतं. पण आता मी आहे ना, मी तिला सगळं समजावून सांगेल, सगळं शिकवेल. तुम्ही काळजी करू नका. सगळेजण ताईला ॲक्सेप्ट करतील, तुमचा संसार सुखाचा होईल. हे ऐकून आता आकाशला खूप आनंद होतो. आकाश म्हणतो, खरंच तो आमचा खूप मोठा आधार आहे. आणि हे दोघे एकमेकांना आता मिठी मारतात. आणि तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, सॉरी, यू कंटिन्यू. असं म्हणून अर्णव आता जाऊ लागतो. तर ईश्वरी आणि आकाश म्हणतात, काय बोलतोयस हे तू? अर्णव विचारतो, काय झालं? काहीतरी मोठी डील झालेली दिसतीये. आकाश म्हणतो, हो, मोठी डील तर झाली, पण तुला नाही सांगणार. ईश्वरीसुद्धा काही सांगत नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मला कळेलच नंतर. आणि आकाश जाता जाता म्हणतो, डोंट बी जेलस. तर अर्णव म्हणतो, शट अप. आणि आकाश हसत हसत आता तिथून निघून जातो. ईश्वरी ही काहीतरी अशी पुटपुटत असते. काय माणूस आहे हा अर्णव? अर्णव विचारतो, काय बोललीस तू? मला काही बोलली का? ईश्वरी म्हणते, नाही, मी काही नाही बोलली. अर्णव म्हणतो, खोटं बोलू नकोस. एकतर काही पुटपुटण्याची हिंमत आहे ना, तर जोरात बोल ना. अशी हिंमत असेल तर जोरात बोल. जोरात बोलायचं, कमीत कमी समोरच्याला ऐकू तरी गेलं पाहिजे. आता ईश्वरी चिडून म्हणते, आहे ना हिंमत. मी एवढंच म्हटले की काही माणसं किती रोमॅन्टिक असतात, नशीबवान असतात. ती मुलीसुद्धा नशीबवान असतात की त्यांचा नवरा इतका रोमॅन्टिक आहे. अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ईश्वरी म्हणते, तुम्हाला जे समजलं ना, मला तेच म्हणायचं आहे. अर्णव म्हणतो, खरं सांगायचं तर तू कशी वागतेस ना, ते पहा आधी माझ्याशी. ईश्वरी म्हणते, मी कशी वागते? तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजतो का? अर्णव म्हणतो, कळतो ना. ट्रू लव्ह काय आहे हे मला चांगलंच कळतं. ईश्वरी म्हणते, सर, प्रेमाला इंग्लिशमध्ये ट्रू लव्ह म्हटलं म्हणजे सगळं काही कळलं असं होत नाही. आणि तुम्ही इंग्लिश बोलून ना नेहमी मला कन्फ्यूज करता. काय बोलताय ते मला कळतच नाही. आणि मी बडबड करते, म्हणजे मी बडबड केल्यावर तुम्ही म्हणता बडबड करते. किती हाय डिसिबल आहे आवाज, कमी कर. आणि हळू बोलते तर म्हणतात काही ऐकूच येत नाही, आवाज थोडा वाढव, डिसिबल वाढव. म्हणजे मी डिसिबल कमी करायचं की जास्त करायचं हेच मला कळत नाही. अर्णव म्हणतो, तुला ना काहीच कळत नाही आणि कधी कळणारसुद्धा नाही. ईश्वरी म्हणते, का नाही कळणार? तुम्ही मला समजून सांगितलं तर मला सगळं कळेल, पण तुम्ही काही समजूनच सांगत नाही. तुम्ही फक्त भडकतात आणि निघून जातात. अर्णव खूप चिडतो आणि काही न ऐकता तिथून निघून जातो. ईश्वरीला कळतच नाही हा माणूस असा का वागतोय. आणि इकडे राजेश हा मोबाईलवरती चॅटिंग करत बसलेला असतो. आणि तेवढ्यातच ना मामी तेथे येते आणि त्याच्या खांद्यावरती अशी थपथप करते. राजेश आता डचकून मागे वळून पाहतो. मामी विचारते, काय झालं जावई बापू दचकायला? तर राजेश सांगतो, नाही मामी, दचकलो नाही, ते अचानक हात ठेवला ना तुम्ही, म्हणून कोण आलं असं वाटलं. मामी म्हणते, असं का? ठीक आहे जावई बापू, पण तुमचं नेमकं चाललंय तरी काय? राजेश म्हणतो, म्हणजे मामी हे काय बोलताय तुम्ही तर. मामी म्हणते, आता थोडं स्पष्टच बोलते. मामी म्हणते, आपण याआधीसुद्धा असं बोलायचो, तुम्हाला काय आठवत नाही आहे का? तर राजेश म्हणतो, मामी सगळं आठवत असतं तर काय प्रॉब्लेम होता? काय आठवत नाही आहे? हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. मामी म्हणते, ठीक आहे, आज मी तुम्हाला गेट बाहेर 2 माणसांना पैसे देताना पाहिलं. तुम्ही त्यांना पैसे का देत होतात?
राजेशला आता मोठा धक्का बसतो की मामीला हे कसं कळलं. राजेश सांगतो, ते काय हो मामी, आज आपल्या घरात पूजा होती आणि ती माणसं गार्डनमध्ये बसून दारू पीत बसली होती. चांगलं नव्हतं वाटत ना, म्हणून मी त्यांना पैसे दिले आणि म्हटलं, बाबांनो येथे काही करू नका, काय करायचं आहे ते बाहेर जाऊन करा, म्हणून मी त्यांना बाहेर जायला सांगितलं, म्हणून मी त्यांना पार्टी करायला पैसे दिले. असं म्हणून राजेश एक महत्त्वाचा फोन आला आहे असं नाटक करतो, ड्रामा करतो आणि तिथून तो पळ काढतो. तर मामी हिला सगळं माहिती आहे. मामी म्हणते, हा खोटं बोलतो, याच्या डोक्यात आहे ना काहीतरी शिस्त आहे, पण नेमकं काय चाललं आहे आणि हा मेमरी गेल्याचं नाटक तर करत नाही आहे ना, हे लवकरच शोधून काढावं लागेल असं मामी ठरवते. आता थोड्या वेळाने संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलेलं असतं. ईश्वरी, नम्रतासुद्धा असतात, सगळे असतात. आणि मग मामा सांगतो, आपल्याला आकाश आणि नम्रताचं लग्न नाही एन्जॉय करता आलं, पण लग्नानंतरचे सगळे विधी सगळ्यांनीच एन्जॉय केले, फक्त एक सोडून. मामी आता मामाकडे अशी रागारागाने पाहते. रमाकांत म्हणतो, पण आता त्या चौघांचं लग्न झालं आहे, तर आपल्याला कुलदेवतेचं दर्शन लवकरात लवकर करून घ्यावं लागेल. मामा म्हणतो, हो भाऊजी, एकदम भारी सांगितलं तुम्ही. तर आजी सांगते, आणि हो आकाश, नम्रता, आता तुमच्या लग्नाचे सगळे विधी झाले आहेत, मग कुलदेवतेचे दर्शन होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात आणि आजी म्हणते, फक्त चिंटू आणि ईश्वरीच्या लग्नानंतरसुद्धा ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेच नव्हते. तर मामी म्हणते, खरं आहे, त्यांच्या लग्नानंतर गोंधळच इतके झाले की त्यांना कुठे जाताच आलं नाही. आजी म्हणते, वल्लरी, आता तो विषय नकोच. वल्लरी गप्प बसते. आजी नम्रताला बसायला सांगते आणि आता नम्रता आणि आकाशला समजावून सांगते की तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा झाली आहे, पण अजून कुलदेवतेचं दर्शन झालेलं नाही आहे, त्यामुळे जोपर्यंत कुलदेवतेचं दर्शन होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. आता हे ऐकून आकाशला तर मोठा धक्काच बसतो, त्याला हे सहनच होत नाही. आणि मामा म्हणतो, याला म्हणतात पेशन्स, आता तुला पेशन्स ठेवावे लागतील. आकाश म्हणतो, जर असं असेल ना, तर आता आम्ही उद्याच देवदर्शनाला जातो कुलदेवतेच्या. नम्रता हो म्हणते. तर मामी ही लगेच सांगते, नाही, उद्या नाही, अरे किती ऊन आहे बाहेर, त्यामुळे एवढ्या उन्हाचं कुठेच बाहेर जायचं नाही, लांबचा प्रवास तर बिलकुलच करायचा नाही. एक काम करूया, तुम्ही ना मी सांगितल्यावरच कुलदेवतेच्या दर्शनाला जा, मी एक चांगला मुहूर्त काढते आणि मी जेव्हा सांगेल ना तेव्हाच दर्शनाला जायचं. कोणाला ते पटत नाही, पण आता मामी शेवटी सासू आहे, आकाशची आई आहे, म्हणून सगळे गप्प बसतात. आकाश मात्र तोंड पाडून बसतो, त्याला हे बिलकुल आवडलेलं नसतं. वल्लरी म्हणते, अरे हो, पण थोडा आहे ना, लवकरच मुहूर्त काढ बरं का. वल्लरी म्हणते, हो लगेच काढते. आणि आजी म्हणते, कसं आहे ना वल्लरी, तुझं अनेक गोष्टी पटत नसल्या, पण आता तुझं ऐकूनच घ्यावं लागणार आहे, कारण तू सुद्धा आता सासू झाली ना, तुझा मान ठेवलाच गेला पाहिजे. आता हे ऐकून वल्लरी खुश होते. आजी सांगते, आता एक काम करायचं, आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहणार आहेत, तर आकाश आणि अर्णवने एकत्र राहायचं, ईश्वरी आणि नम्रताने एकत्र राहायचं. आता हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, त्याची काय गरज आहे, हे चुकीचं होतं आहे. पण आकाश म्हणतो, ब्रो, पेशन्स ब्रो. अर्णव आता खूप चिडतो. मामी मात्र खूप खुश होते की एका दगडात दोन पक्षी मेले, हे सुद्धा वेगळे आणि ते सुद्धा वेगळे. मामी म्हणते, चला मग जा आपापल्या खोलीमध्ये. हे दोघे आता खूप नाराज होतात आणि आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात. ईश्वरी तिचे चार्जर शोधत असते. ही आता सगळं सामान घेऊन जात असते, म्हणून अर्णव म्हणतो, मिस इंदोर, काही जायची गरज नाही आहे. काही जायची गरज आहे का, तू इथेच थांब. तर ईश्वरी म्हणते, सर, आता आजी आणि मामी काय बोलल्या ते तुम्ही ऐकलं नाही का, तुम्ही माझं चार्जर द्या बरं. चार्जर कुठे. तर अर्णव आता चार्जर हातातच ठेवलेलं असतं, तो ईश्वरीला देतो. ईश्वरी म्हणते, एवढ्या वेळचं शोधतीये मी आणि तुम्ही हातात घेऊन बसलाय, काय चाललंय तुमचं, पाण्याचं जग द्या इकडे, मी घेऊन जाते. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, काय गरज आहे, आकाश ना गेस्ट रूममध्ये झोपेल, तू इथे माझ्याबरोबर झोप, काही जाऊ नको. ईश्वरी विचारते, पण सर काय प्रॉब्लेम आहे, आणि नमूताई एकटीच आहे ना, मला तिच्याबरोबर जाऊ द्या. अर्णवला ईश्वरीला काही म्हणजे जाऊच द्यायचं नसतं, पण ईश्वरीला हे काही कळतच नाही. अर्णव म्हणतो, पण तुला तिथे जाण्याची घाई काय आहे एवढी. ईश्वरी म्हणते, सर, मी एक आदर्श सून आहे, घरात जे सांगितलं जातं ना ते मी ऐकते, आणि आता मला जाऊ द्या, टाईमपास करू नका. असं म्हणून ईश्वरी आता पाण्याचा जग घेते आणि ती बाहेर जाणार, इतक्यात आकाश चिडचिड करत येत असतो आणि म्हणतो, काय चाललं आहे हे सगळं, मला आहे ना बिलकुल आवडलेलं नाही आहे. मॉम आणि आजीचा मला आता खूप राग आला आहे, दोघी किती ओल्ड स्कूल आहेत ना,
काय हे सगळं? आमचं आत्ताच लग्न झालं आहे ना, आम्ही एका रूममध्ये राहू शकत नाही. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. आणि हा आकाश ईश्वरीवरती सुद्धा चिडचिड करत असतो. आमचा पाण्याचा जग आहे ना, तिथे काय पाण्याचं जग नाही आहे का घेऊन चाललीस एवढं? आणि अर्णव म्हणतो, हो ना, एकदम बरोबर आहे. मलासुद्धा हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. मिस इंदोर, मी तुला सोडायला येतो. आकाश चिडून म्हणतो, ती इंदोरला चाललेली आहे का? तिला सोडायला चालला आहे तू? तू थांब इथे. ईश्वरी विचारते, तुमचं काय होतं आहे? तर आकाश म्हणतो, चिडचिड होते माझी. काही गरज आहे का आम्हाला वेगवेगळं झोपण्याची? पण आजी आणि मॉम काही ऐकायलाच तयार नाही आहे. या दोघांना समजतं की आकाश असं का वागतोय. अर्णव म्हणतो, तू थोडा पेशन्स ठेवायला हवा. ईश्वरी म्हणते, हो भाऊजी. आणि तेवढ्यात ईश्वरीला आता नम्रताचा कॉल येतो. ईश्वरी म्हणते, हो ताई, येते मी. आणि ईश्वरी पाण्याचा जग घेऊन निघून जाते. अर्णव तिच्याकडेच पाहत राहतो. आकाश म्हणतो, जातोय का सोडायला? आता खालच्या रूमपर्यंतसुद्धा सोडायला जा. अर्णव हा ईश्वरीकडे असा एकटक पाहत राहतो. आकाशलासुद्धा हे बिलकुल आवडलेलं नसतं की त्याला नवीन लग्न झाल्यावर नम्रतापासून वेगळं राहावं लागतं आहे. ईश्वरी आता नम्रताच्या रूममध्ये येते. नम्रता विचारते, ईशू, आकाश झोपले का गं? ईश्वरी म्हणते, हो हो झोपले. बरं का तुमचे आकाश सर? नम्रता खूप लाजते. ईश्वरी म्हणते, ताई मला एक गोष्ट सांग, तुझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. शेवटी तू मिसेस आकाश पाटील बनली. कसं वाटतंय तुला? नम्रता खूप लाजते आणि म्हणते, इशू, मला खरंच खूप छान वाटतंय गं. आणि आमचं लग्न कधी होईल असं मला झालं होतं. थोडं विचित्र परिस्थितीत झालं, पण शेवटी झालं. पण आता मला वेगळंच टेन्शन आलं आहे. ईश्वरी म्हणते, कोणतं टेन्शन? तर नम्रता तिला म्हणते, तुला तर माहिती आहे आकाशच्या आईंना मी बिलकुलच आवडत नाही. अंजलीताईसुद्धा असं वागताय. त्यामुळे या सगळ्यांशी कसं वागायचं, हे कसं निभवायचं तेच मला कळत नाही आहे. ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते, ताई तुला एकच गोष्ट सांगते, या घरात जेवढी माणसं आहेत ना, ती सगळी वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. पण जगातील कोणत्याही व्यक्तीला जिंकून घ्यायचं असेल तर एकच काम करावं लागतं, आणि ते म्हणजे त्या व्यक्तीला आपलं मानावं लागतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण आपलं मानतो ना, तेव्हा त्याच्या चुका, त्याचा राग, त्याचं वागणं हे आपल्याला बिलकुल टोचत नाही, त्याचं काही वाटत नाही. आणि जर आपण त्या व्यक्तीला आपलं मानलंच नाही, तर मात्र त्याने काही चांगलं जरी केलं ना, तरी ते आपल्याला डोळ्यात खुपतं. त्यामुळे जर तू या घरातील सगळ्यांचं मन जिंकून घ्यायचा विचार करत असशील, तर सगळ्यात आधी तू त्यांना आपलं मान. मग तू त्यांच्यासाठी काही चांगलं करशील, आणि ते जर तुझ्याशी काही वाईट वागले, वाईट बोलले, तर त्याचा तुला काही फरकसुद्धा पडणार नाही. ही गोष्ट नम्रतालासुद्धा पटते. ईश्वरी ही लहान बहीण असूनसुद्धा नम्रताला संसाराचं सगळं ज्ञान देत असते. आणि या घरात तिने इतके महिने घालवलेत, त्यामुळे घरातील लोक कसे आहेत हे तर तिला चांगलंच माहिती आहे. इकडे अर्णव आणि आकाश रूममध्ये असतात. अर्णव त्याचा मोबाईल वापरत असतो. आकाश त्याला म्हणतो, ब्रो, मला आहे ना लग्नानंतरच्या काही ॲडवाईस दे ना. सांग ना, लग्नानंतर कसं काय सगळं कसं करायचं असतं, काय असतं? अर्णव म्हणतो, हे तू मला विचारतोय का? मी काय लवगुरू आहे का? तर आकाश म्हणतो, नाही, लवगुरू नाही आहे, पण तुला अनुभव आहे ना, एक्सपिरियन्स आहे तुला, म्हणून विचारतोय. अर्णव म्हणतो, मला लग्नाचा एक्सपिरियन्स आहे, पण खरा लवगुरू तर तू आहे. विसरलास का मला सांगायचा मी मिस इंदोरला कसं प्रपोज करायचं, लग्नानंतर काय करायचं? तर आकाश म्हणतो, खरं आहे तुझं, मी तुला द्यायचो सजेशन, ॲडवाईस द्यायचो, पण त्या मी फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाला ॲडवाईस द्यायचो ना. पण मला आता लग्नानंतरचे सजेशन्स हवे आहेत, की लग्नानंतर कसं वागायचं बायकोशी किंवा काय करायचं, हे तू मला सांगायला पाहिजे ना. अर्णव म्हणतो, तसं काही नाही आहे, लग्न झाल्यानंतर काही बदलत नाही. उलट लग्नाच्या आधीच बरं असतं. लग्न झाल्यावर जास्त काही बदलत नाही. फक्त एक गोष्ट मी तुला सांगेल, ती तू लक्षात ठेव, की तू आता नम्रता ही तुझी गर्लफ्रेंड नाही आहे, ती तुझी बायको आहे. आणि आता ती तुझ्या घरात राहायला आली आहे. तुम्ही दोघे काय बाहेर भेटत नाही आहेत, फक्त एन्जॉय नाही करत आहे. लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी बदलतात. त्यामुळे तू तुझ्या बायकोचा रिस्पेक्ट कर, आणि तुझी बायको तुझ्या कुटुंबातील सगळ्यांचा रिस्पेक्ट करते की नाही हे पहा. आणि काही गैरसमज होत असतील, काही चुका घडत असतील, तर त्या सुधारण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. आकाशला हे पटतं, आणि मग हे दोघेजण आता झोपतात. हा सीन खरंच खूप मस्त, भारी, इंटरेस्टिंग होता. म्हणजे ह्या दोघांमधलं कन्व्हर्सेशन आणि त्या दोघी बहिणींमधलं कन्व्हर्सेशन खरंच खूप छान होता आजचा हा सीन. आणि इकडे नम्रता आणि ईश्वरीसुद्धा झोपलेले असतात, पण ईश्वरी आणि अर्णवला काही झोपच येत नाही. बॅकग्राऊंडमध्ये सुंदर असं मराठी गाणं सुरू होतं, आणि ईश्वरीला अर्णवबरोबर घालवलेले सगळेच क्षण आठवतात. अर्णवला ईश्वरीबरोबर झालेले क्षण आठवतात. जेव्हा ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चच्या वेळी
ईश्वरीने चक्क अर्णवच्या गालावरती किस केलं होतं. अर्णवला मोठा धक्काच बसला होता. हे या दोघांना आठवतं. मग घरात डेकोरेशन करताना दोघे एकमेकांच्या अंगावर पडले होते, एकमेकांच्या खूप जवळ होते, हे त्यांना आठवतं. दोघांचा तो रोमॅन्टिक डान्स. मग हे दोघे एकमेकांच्या आठवणीमध्ये पूर्णपणे डुबून गेलेले असतात. ईश्वरी विचार करते, अर्णव सर झोपले असतील, ते सुद्धा माझ्यासारखे जागे असतील का? तर अर्णव आता इकडे विचार करतो की मिस इंदोर झोपली असेल का, की ती सुद्धा जागी असेल का? अर्णवला ईश्वरीची खूप आठवण येते, भेटण्याची इच्छा होते आणि अर्णव चक्क आता ईश्वरीला कॉल करतो आणि बाहेर भेटायला बोलावतो. थोड्याच वेळात अर्णव बाहेर असतो. ईश्वरीसुद्धा बाहेर येते आणि अर्णवला विचारते की काय झालं सर, तुम्ही मला फोन करून बोलवलं? आकाश सर काही बोलले का? नाहीतर त्या राजेशबद्दल काही समजलं का? आता अर्णव डोक्याला हातच मारून घेतो. ईश्वरी विचारते, सर काय झालं, डोकं दुखतंय का? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? अस्वस्थ आहात का? सांगा ना काय झालं आहे? आता अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मिस इंदोर, मी तुला भेटायला बोलवलं किंवा मला तुझ्याशी बोलायचं, याचा अर्थ कुणाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी कळलं असेल म्हणूनच मी तुला बोलावणार का? नाही ना, मी तुला असं सुद्धा बोलवू शकतोच ना? ईश्वरी म्हणते, नाही नाही, असं तुम्ही बोलू शकता पण कधी बोलवत नाही ना. नेहमी काहीतरी प्रॉब्लेम, काहीतरी कळलं आहे, काहीतरी कारस्थान, हेच तुमचं असतं ना. म्हणून मला तसं वाटलं की, आणि कसं तुम्हाला माझ्याशी भांडायचं आहे ना, माझ्याशी भांडल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसेल आणि आज भांडण झालं नाही म्हणून तुम्ही मला असं झोपेतून उठून इथे घेऊन आलात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर स्टॉप इट, तुझं आहे ना असंच आहे, तुला फक्त भांडायचं असतं, तुला बाकीचं काही सुचतच नाही. अर्णव आता गप्प बसतो. ईश्वरीला समजतं की अर्णवला माझी खूप आठवण येत होती आणि म्हणून त्याने मला भेटायला बोलवलं आहे. आता ईश्वरी स्माईल करत असते. अर्णव विचारतो, तू हसती आहेस? तू माझ्यावर हसती आहेस ना? मला माहिती आहे तू माझ्यावर हसती आहे. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुमच्यावर नाही हसत आहे. अर्णव म्हणतो, खोटं बोलू नको, तू आहे ना माझ्यावरच हसती आहे. ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्यावरती का हसेल? खरं तर मला हे कळलं आहे की मला झोप का येत नव्हती. अर्णव विचारतो, का? तर ईश्वरी म्हणते, आज तुमच्याशी भांडण नाही झालं ना म्हणून झोप येत नव्हती. आता आहे ना मला कशी शांत झोप लागेल. अर्णवलासुद्धा हे पटतं. अर्णवसुद्धा स्माईल करतो. ईश्वरी म्हणते, चला आता खूप रात्र झाली आहे, झोपायचं आहे. सगळ्यात आधी ईश्वरी अर्णवला आता मिठी मारण्याचा प्रयत्न करते. तर अर्णव आता हँडशेक करत असतो. मग अर्णव मिठी मारण्याचा प्रयत्न करतो तर ईश्वरी हँडशेक करते. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ना त्या भाऊजींच्या बाजूला झोपा, तुम्हाला काहीच जमणार नाही आहे. असं म्हणून ईश्वरी आता निघून जाते आणि अर्णवला समजतं एक मोठी संधी आपल्या हातची गेली. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग होता. सध्या ह्या मालिकेमध्ये कोणतंही कारस्थान दाखवलं जात नाही आहे. फक्त ईश्वरी, अर्णव, आकाश आणि नम्रता ह्यांचंच सगळं काही दाखवत आहे, हॅपी सीन्स. पण आता लवकरच राजेश एक्सपोज होणार आहे. म्हणजे जून महिन्याच्या फर्स्ट वीकमध्येच राजेश एक्सपोज होणार आहे. त्याचं ट्रेलरसुद्धा आलेलं आहे. आजचे एपिसोड एकंदरीत खूप इंटरेस्टिंग तर होताच, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे येणारे एपिसोडसुद्धा आणखीनच इंटरेस्टिंग असणार आहे. मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय ते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. आता अर्णव खूप मोठा निर्णय घेईल आणि राकेशला चक्क आपल्या कंपनीच्या म्हणजे सात्विक फॅशनचा बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून त्याला म्हणजे घेणार आहे. आता राजेशचा सुद्धा विश्वास बसणार नाही आहे की अर्णवने मला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं आहे. राजेशला सुद्धा स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की अर्णव असा काही निर्णय घेईल. मग अर्णवने असा निर्णय का घेतला आहे? कारण अर्णवला खरंच असं वाटतं आहे का की राजेशची मेमरी गेली आणि मेमरी गेल्यावर राजेश सुधारला आहे, कंपनीच्या कामात लक्ष देतो आहे आणि कंपनीचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे करतो आहे म्हणून त्याने ही संधी दिली. पण त्याच वेळेस ईश्वरी तिथे येईल. ईश्वरी हे सगळं ऐकणार आणि मग ईश्वरी अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करेल. सर आपण त्या राजेशची परीक्षा घेतली, राजेशची मेमरी गेली हे आपल्याला पटलं, पण राजेश शेवटी तोच आहे ना, त्याचा स्वभाव तोच आहे. आज ना उद्या त्याची मेमरी परत आली आणि त्याने जर या पोझिशनचा काही चुकीचा वापर प्रयत्न केला तर आपण काय करणार आहोत? आणि इकडे राजेश हाच विचार करत असेल की वा चिंटू वा, थोडा चांगुलपणा केला आणि तू मला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती घेतलं. आता पहा मी CEO कसा बनतो आणि तुझीच खुर्ची कशी बळकावतो.
आता माझं पुढचं टार्गेट सात्विक फॅशन. आता ही कंपनीच मी घशात घालतो असा विचार राजेश करतो. आणि इकडे अर्णवसुद्धा मोठा बिझनेसमॅन आहे. अर्णव ईश्वरीला समजावून सांगेल, मला जर थोडा जरी संशय आला त्या राजेशवरती की तो मला फसवतोय आणि तो या पोझिशनचा गैरवापर करणार आहे, तो या कंपनीतला त्याचा शेवटचा दिवस असेल. आणि एवढं लक्षात ठेव. पण ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे, कारण अर्णवने या राजेशवरती अंधळा विश्वास ठेवला आहे. त्याला असं वाटतंय की राजेश सुधारला आहे आणि कदाचित अंजली ही खुश व्हावी, तिने अर्णवला माफ करावं, आधीसारखं वागावं म्हणून सुद्धा अर्णवने केलं असावं. पण राजेश हा म्हणजे काही इतका साधा सोपा नाही आहे. तो कधीही डंक मारू शकतो, कधीही काहीही करू शकतं, एवढं मात्र खरं. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एक मोठी रिस्क घेत आहे आणि राजेशने आपला प्लॅन बनवला आहे. तो पुढे काय करणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.